जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मित्रांनो आणि बंधू बहिणींनो, मी कासिम शेख आज तुमच्यासाठी इथं आलेला आहे आणि जी काही प्रॉपर्टी घेऊन आलेला आहे त्याची इन्फॉर्मेशनच द्यायला आलेले इथं. काही टाइमपास आणि काही खोटं बोलायला नाही आलेले. आणि मित्रांनो, माहिती घ्यायला काही पैसे लागत नाहीये इथं. कारण की पाठीमागच्या वेळेस असे असे कमेंट आले की तुम्ही नुसते बोलतच असतात. अरे बोलायला पण बाबा रे बाबा दम लागतो, बरोबर आहे का नाही? आणि महत्वाचे जे प्रॉपर्ट्याबद्दल जी माहिती द्यायची असती ती असती. आता बघा, या व्हिडिओमध्ये एक प्रॉपर्टीच्या इकडे गेलं असतं किंवा एखादं रो हाऊस दाखवत बसला असतं, तर इथं 3-4 प्रॉपर्ट्यांची माहिती द्यायला झाले असती का? बोला ना. बरेचसे आपण व्हिडिओ बनवले आणि ज्या घराबद्दल बोलत होते त्याच घराबद्दल स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत बोलले. आणि काही लोकांना ते घर आवडले, नाही आवडले. पण आज इथं आलेलं जे आहे ना, तर कमीत कमी तुम्हाला 3-4 वेगवेगळ्या लोकेशनची प्रॉपर्टीची, म्हणजे घराची बोला, फ्लॅटची बोला, रो हाऊसची बोला किंवा प्लॉट खरेदी करायचा असेल तर त्याची माहिती मी इथं देऊ शकतो. कारण की हा माझा इंडिपेंडेंट व्हिडिओ आहे, एकट्याचा व्हिडिओ आहे. काही रो हाऊस दाखवायला बसलं नाही. आता बघा, रो हाऊस दाखवायला गेलं असतं तर तिथं ऊन आहे आणि तिथं एकतर ते कॅमेरा चालत नाही इथं आणि त्या घरामध्ये लोक असतात. भरपूर अशा गोष्टी तिकडे जमत नाही शूटिंग काढायला गेलं तर. आजकाल प्रॉब्लेम काय झालं माहिती, एकतर लाईटच नसती कवा गेलं पण, तर मग त्या अंधारामधला काय घर बघायला भेटणार? तुम्ही मला सांगा राव, मी काय खोटं बोलतो का? बरेचशा अशा प्रॉपर्ट्या इथं मौजूद आहे. भरपूर अशा लोकांनी मला सांगितलेलं आहे की अशी अशी प्रॉपर्टी आहे, ही आहे, तुम्ही त्याची जाहिरात करा आणि ज्यांना पाहिजे असेल इच्छुक लोकांना त्यांना घेऊन या आणि आमचं जो घर आहे ते विकून द्या. आता त्याचा मधलाच एक घर आहे बस स्टॉपच्या बिलकुल बाजूला, बंगला टाइप रो हाऊस. ते डायरेक्टली मालकाला विकायचे आणि आपल्यातर्फेच तुमचा सौदा होणार आहे. मालकाला सांगितलं होतं आपण की त्याची इंडिपेंडेंट जाहिरात करतो, मी येतो मी. आता जायला पण तिथं पैसे लागतात राव. पण लोक असे आहे की त्यांना यायचे जायचे पण पैसे द्यायला वांदे होऊन जातात. तर मग आपला जो मौल्यवान वेळ आहे तो कशाला द्यावं? मी तर मग मग तेच बोलतो की तुम्ही फोटो पाठवा ज्या त्या रो हाऊसचे. आपल्याकडे कस्टमर आले तर त्यांना आम्ही दाखवू आणि त्यांना आवडलं ते लोकेशन किंवा तो घर, तर त्यांना संगत मध्ये घेऊन येऊ आपण. उगीच टाइमपास करून तो व्हिडिओ बनवून काय फायदा आहे का? बोला ना. इथं येऊन सरळ सरळ मी तुमच्या बरोबर बोलत असतो. बरं, ज्यांना पण आता बघा, हे जे एक बोलतो मी, थोडस बोलू द्या मला, मी काय टाइमपासला नाही आलेले इथं. ज्यांना पण रेंटवर, हा रेंटवर 1 BHK 2 BHK फ्लॅट वडगाव शिरी असू द्या, हडपसर असू द्या किंवा धानोरी, लहोगाव या साईडला, तर सांगा आम्हाला. नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, पण नंबर दिलेला आहे. तुम्ही सांगू शकतात की आम्हाला फ्लॅट रेंटवर पाहिजे, फॅमिली असू द्या किंवा बॅचलर असू द्या. आता हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातो. आपला व्हिडिओ जातो का नाही सांगा तुम्ही. बरं, अजून एक सांगतो. ह्याच्या पुढं एक प्लॉटची माहिती देतो. 7 लाखांनी, सध्याला बघा 7 लाखांनी म्हणजे 50%, 3.5 लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट येणार आहे. टोटल 7 लाख रुपयाची किंमत आहे. अर्धे जे असणार आहे तुम्ही ईएमआय वर पे करा. ईएमआय वर तुम्ही देऊ शकता 8-8 हजार किंवा 10,000 असे ईएमआयचा हप्ता बांधा. आणि जे तळेगाव ढमढरेच्या बाजूला जे प्लॉट आहे ते घ्या तुम्ही. सध्याला इन्व्हेस्ट करा, मी बोलणार आहे. आणि लोक काय बोलतात माहिती का, आम्हाला कल्याण नगर किंवा वडगाव शिरीमध्ये प्लॉट घेऊन द्या. प्लॉट भेटतो राव तुम्हाला. कल्याण नगर काय पुणे स्टेशनच्या बाजूला पण आहे, पण त्याचे पैसे लोकेशनच्या हिशोबामध्ये पैसे असतात साहेब. सगळीकडे जागा उपलब्ध आहे, सगळीकडे प्लॉट उपलब्ध आहे,
पण लोकेशन जसा असणार आहे त्या हिशोबामध्ये आपल्याला पेड करायला लागणार आहे. आणि ते लोक थांबत नाही, कॅश मध्ये पाहिजे. आता हे जे नगर रोडला, पुणे नगर रोड, शिक्रापूरच्या पुढे तळेगाव ढमढरे या साईडला आहे, तर हे लोक थांबायला तयार आहे. तुम्ही अर्धे म्हणजे 3.5 लाख रुपये फक्त द्या आणि 7-12 खरेदी खत हे सगळं तुमच्या नावावरती होऊन जाणार आहे. 7-12 खरेदी खत सोबत हे तुम्हाला नावावरती करून देणार आहे. आणि तुम्हाला वाटलं तर तिथं घर बनवायचा तर तुम्ही घर पण बनवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपली स्वतःची जागा आहे आणि बाकीचा तुम्ही हप्ता आहे ना फेडत चला. फक्त तुम्ही ती जागा जी आहे विकू शकत नाही राव, विकायला बंदी आहे तिथं. कारण की जोपर्यंत तुम्ही पैसा फेडणार नाही संपूर्ण, तर तुम्ही ती जागा कशी काय विकू शकतात. आणि बघायला गेलं अजून प्लॉट बद्दल सांगतो, कोणाच्याकडे 30 लाख रुपये कॅश असेल तर डायरेक्टली सेपरेट 7-12 सेपरेट खरेदी खत सोबत हे जे 1 गुंठा तुम्ही घेणार ना 7 लाखाला, त्याचा 7-12 11 लोकांमध्ये बनणार आहे. पण तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडे डायरेक्टली 30 लाख रुपये पडलेले आहे आणि पुढे जाऊन त्याची काही चीज व्हायला पाहिजे, बँकेमध्ये ठेवून तो पैसा एवढा वाढत नाही. पण तुम्ही एखादा प्लॉट वगैरे इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला 30 लाख जे इन्व्हेस्ट करणार आहे 10 गुंठ्याला तुम्ही सेपरेट 7-12 सेपरेट खरेदी कर सगळं, तर इथं तुमचा पैसा डबल किंवा ट्रिपल होऊ शकतो राव. जागेच्या बाबतीत, प्लॉटिंगच्या बाबतीत कोण काही भविष्यवाणी करू शकत नाही आजच्या काळामध्ये. कारण की तुम्ही तेच बघा, सणसवाडीला आपण 1.5 लाखांनी ती जागा दिली होती, आज 10-10 लाख रुपये गुंठ्याचा भाव चालू आहे. बिलकुल. आणि मित्रांनो, तुम्हाला रो हाऊस खरेदी करायचा असेल पुणे सिटी मध्ये अगदी बस स्टॉपला, तर भाव काय झालेला माहितीये का, 1,80,00,000 90,00,000 70,00,000 अशा भावानी आहे. पण ते पण तुम्हाला बघायला लागणार की त्याच्यात 7-12 किंवा पेपर क्लिअर आहे का नाही. नुसतं पोस्टर बघून काही चालणार नाही. तुमच्याकडे 1 ते 1.5-2 करोड आहे तर तुम्हाला अशी प्रॉपर्टी घेऊन देतो, तुम्ही विचार पण नाही केला असेल, एकदम क्लिअर कागदपत्र, तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही ह्याची संपूर्ण गॅरंटी देतो मी. टाइमपास वाली प्रॉपर्टी आपण दाखवत बसत नाही मित्रांनो, हे लक्षामध्ये ठेवा. काय पण उगीच बोलायचं. हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजच चॅनल आहे रिअल इस्टेटचं. इथं जे काही येऊन सांगत असतो ना आम्ही ते सत्य आणि खरंच सांगतो. अजिबात तुम्ही काय म्हणतात ना टेन्शन घेऊ नका. तुम्ही या इथं, वकिलाला पहिला पेपर दाखवा. आमचा तर हाच सल्ला असतो की तुम्ही पहिला, तुम्हाला पसंत पडलं, टोकन देण्याच्या अगोदर त्याची एक PDF फाईल घ्यायची प्रॉपर्टीची, ते पहिला वकिलाला दाखवा. त्यानंतर पुढचा व्यवहार करून घ्या. तुम्ही उगीच टाइमपास करून फायदा नाही. कारण की वेळ असा निघून राहिला की सकाळी सूर्य उगवतो आणि संध्याकाळी केव्हा मावळतो तेच कळत नाही. खरं आहे का खोटं आहे तुम्ही सांगा बाबा. ओके. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. फक्त मी बघा इथं एक मार्गदर्शन तुम्हाला द्यायला आलो होतो आणि बरेचसे अशा नंबर दिलेले, तुम्ही त्यांना फोन करा. तुम्हाला कुठल्या लोकेशनला रो हाऊस पाहिजे, फ्लॅट पाहिजे, तुम्हाला रेंटवर पाहिजे किंवा खरेदी करायचं असलं तर त्यांच्याकडून तुम्ही सल्ला घेऊ शकतात. त्यांना बोलू शकतात तुम्ही की अशा अशा लोकेशनला पाहिजे. आणि तुम्ही तुमचं बजेट बोला. मेन इम्पॉर्टंट बजेट सांगा तुम्ही की ह्या बजेटमध्ये पाहिजे. ओके. तर चला भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल सोबत. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.